महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. आत्ता बैल जुळलेला आहे. माझं नाव रोहित रामचंद्र थोरात, राहणार भिलवडी, तालुका पुलद, जिल्हा सांगली. आता गेले वर्ष जवळजवळ 12 वर्ष हा बैल आपल्यापाशी आहे. सुरुवातीपासून आदत असताना सांभाळायला. कपिला म्हणजे काय, सुरुवातीला हा इथून सुरुवात झाली. कपिला म्हणजे काय, त्याच्यानंतर गाई भरवायसाठी आता जवळजवळ कमीत कमी 1300 गाई याच्याकडून भरल्या गेल्यात. पूर्ण पुण्यापर्यंत घरपोच सेवा देतोय. अंकुश जाधव पुण्याचे वगैरे आहेत, त्यांच्याकडे कालवड आहे ती ह्याच बैलाची. आपण गाय भरवण्याचे किती घेतो आणि किती लांबून गायी येतात? गाई पूर्ण पुण्यापर्यंत आपण घरपोच सेवा देतोय जास्त. कारण कसं आहे, गाई पलटण्याची हेच नाही, आपलं बैल जागेवर जातोय त्यामुळं गाई आपल्याला रिटर्न नाहीतच कुठली. म्हणजे पुण्यापर्यंत जरी फोन आला तरी आपण जातोय. घर पंढरपूर या भागात पूर्ण घरपोच सेवा असते आपल्या बैला. आतापर्यंत किती वासरं पडली त्याची? आतापर्यंत कपिला क्षेत्रात म्हटलं तर पूर्ण झेड ब्लॅक वासरं जवळजवळ आता जास्त, जेवढ्या कपिला क्षेत्रात आहेत तेवढ्या कालवडी ह्या बैलाच्या जास्त आहेत. आता ह्या वळू बैल, आता एवढं वर्ष जुना बैल आहे तुमचा, ह्याची काय वेगळी खासियत आणि याचा खुराक किंवा व्यायाम काय असतो याला? खुराक काय आता फक्त पवनी वगैरे असते जास्त. खुराकात वगैरे भरडा बिरडा म्हटलं तर काळ उलग, सातू बरड, गौबुसा, मका चुनी. आणि ह्याला व्यायाम काय देता तुम्ही? फक्त पवनी असते त्याला कधी गाडीला झोपलेलं नाही आतापर्यंत. पहिल्यापासूनच त्याला गाडी सवय नाही आली. हे कुठल्या बैलाचं वासरू आहे? हा बारामतीमध्ये होता त्यावेळेस लाईन कपिलाची पूर्ण नव्हतीच. म्हणजे कपिला म्हणजे काय आधी नव्हताच, कुठं अंशच नव्हता जास्त कपिलाचा. त्यावेळेपासून कपिलाला रेतनासाठी हा पहिलाच वळू होता. आत्ता जर याचं वळू म्हणून चालू असलेलं सगळ्यात मोठं वासरू म्हणलं तर कोणतं बोलायचं? खोंड सगळ्यात मोठं वासरू म्हणलं तर आपल्या घरी पण आहे तो मोरा कलरचा खोंड आहे, तो आपलाच आहे, त्याचा जबा. आणि अजून दुसऱ्या एखाद्या मालकाच्या दावणीचं? दुसरं अंकुश जाधवांच्याकडे पूर्ण झेड ब्लॅक कालवड पडलेली पुण्यात, ती घरपोच सेवा केलेली आपण. त्यांच्या घरी ती कपिला कालवड आपली जाईल. आता तुमच्या या दावणीला असलेल्या एका दुसऱ्या बैलाची एक आम्हाला माहिती द्या. आम्ही हा वळू म्हणून एक कशाच्या कामाचा आहे बैल? हा सुंदर म्हणून बैल आहे, अकोला लाईन येते याची. हा जास्त अग्रेसिव्ह आहे, जास्त प्रयत्नासाठी अजून पण चालू आहे. आणि याची पण वासर पूर्ण झेड ब्लॅक पडतं. शर्यतीसाठी याची जास्त खोंड, पट्टा शर्यतीला वगैरे याची जास्त खोंड घ्यायला. हे कुठून आणलेलं आहे हा बैल तुम्ही? मधनं आणलेला. आतापर्यंत याची वासर किती झालेली असतील? आतापर्यंत याच्या पण गायी जवळजवळ 900 गायी झाल्यात प्रयत्न करून. आता त्या बैलाकडून आपण किती घेतो आणि या बैलाकडून किती पैसे घेतो? पूर्ण सगळ्या बैलांच्या गायींचा रेट एकच आहे, 1500 रुपयांनी गाडी भाडं घेतो. मग ते किती पण किलोमीटर असू दे. हां घरपोच सेवा जातो. आता आम्हाला या समोरचं किती दाती आहे त्याची माहिती द्या पूर्ण. हा आत्ता दुसरा झालाय बैल. त्याच्यानंतर हा तो मोठ्या बैलाची पैदासच आहे. आई याची सलगर मधली आहे, त्यामुळे लाईनी काळ्या मोऱ्यामध्ये जात्या. बाप पूर्ण कपिला, आता तो 1 नंबरचा होतो तो वळू याचा बाप आहे. आता याच्याकडून किती गायी भरल्यात अंदाजे? त्याच्याकडून आता 225 गायी भरल्यात आता. आता हा जो समोर वळू किती दाती काय? हा आता जुळलेला वळू आहे, आपण साळेकर महाराजांच्याकडं घेतलेला, शिरवळ भागात आणलेला. याच्या किती झाल्या असतील भरून? आणून जवळजवळ 4 महिने झालेत. त्याचा पण 200+ गेला आता गाई भरवायला. तो पलीकडचा खोण आता काय नुकताच आम्ही नवीन आणलेला पाहतो, त्याची माहिती द्या. हा आता नवीन आजचीच खरेदी आहे ती. आज सलगर मधनं आजच आणलाय त्याला. आता 2 दाती वासर आहे. आता मला काय विचारायचं आहे की दावणीला जवळपास 5 वळू आहेत आपण असं म्हणू, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वळू ठेवण्याचं काय कारण? कसं आता या भागात शर्यती वाढल्यामुळं कसं आहे, खिलार गाईला मागणी वाढल्या आणि खिलार जास्त झाल्यामुळे आता गायी लोड होत्यात बैलांना. कारण आपण दिवसातनं 1 ते 2 गायीच काढतो ना बैलाला. मग आता तुमच्या भागात किती प्रमाणात गायी येतात रोज दिवसाला? भरपूर दिवसात 1-2-3 गायी तर निवांत होतात.
मग आता ह्या ज्या तुमच्या गायी येण्याच्या ह्याच तालुक्यातल्या जास्त येतात का बाहेरच्या बाहेरनं पण येतात जास्त. आपण घरपोच सेवा देतोय त्यामुळे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा बाहेर जावंच लागतंय. घरपोच जाण्यामध्ये जास्त गायी भरतोय का आपण जागेवर जास्त भरतो? घरपोच जाण्यामध्ये जास्त भरवतोय आम्ही. कारण कसं आहे, गायी पलटण्याचं प्रमाणच नाही आपल्याकडे. वळू दावणीला गेल्यामुळे गायी पलटत नाही जास्त. आता ट्रॅव्हलिंग मध्ये मग समजा एखाद्या पुण्याला जायचं किंवा पंढरपूरला जायचं, मग एवढ्या लांब मग तो गाडी खर्च आपण मालकाला अगोदर सांगितलेलं असते. आणि कसं आपल्या बैलांचा रिझल्ट माहित आहे म्हणल्यानंतर कोण असं पैसे द्यायला कोण असं दजवत नाही. डायरेक्ट रिझल्टसाठी माणसं बोलवतात लांब लांब. आता इथनं पंढरपूरला जायचं म्हणलं तर गाडी भाडं किती खर्च येतो? गाडी भाडं काय असेल ते जवळजवळ 4,000 रुपये गाडी भाडं घेतोय आणि बैलाचं 1,500 रुपये. पुण्याला म्हणलं तर 6,500 रुपये गाडी भाडं घेतोय आणि बैलाचे 1,500. एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि इथं यायचं असेल तर काय पत्ता आहे ते सांगा आम्हाला. नाव रोहित रामचंद्र थोरात, राहणार भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. थोडक्यात औदुंबर जवळ औदुंबर पासून एक 4 किलोमीटर आहे आपल्याला. फोन नंबर सांगा एकदा. 8600 8300 70 आणि एक दुसरा आहे 8007 397 333.
राष्ट्राची शान